नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे। फार्मर आयडीची गावानुसार यादी प्रसिद्ध झालेली आहे। आपल्या मोबाईलमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये तुम्हाला शेतकऱ्यांची नावाची यादी डाउनलोड करता येणार आहे। कोणत्या शेतकऱ्यांचा फार्मर आयडी जनरेट झाला आहे, कोणत्या शेतकऱ्यांचा फार्मर आयडी जनरेट झाला नाही, हे आपल्याला या यादीनुसार कळणार आहे। मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। फार्मर आयडीची यादी डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला या पेजवरती यायचं आहे। या पेजची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या पेजवरती यायचं आहे। या पेजवरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीने इंटरफेस दिसणार आहे। या ठिकाणी तुम्हाला 3 ऑप्शन दिसतील। या 3 ऑप्शनपैकी आपल्याला शेवटचा जो ऑप्शन आहे तिसरं, लॉगिंग विथ CSC, यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन डॅशबोर्ड ओपन होणार आहे। या ठिकाणी तुमचं स्वतःचा CSC ID आणि पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे, कॅप्चा टाकायचा आणि साइन इन बटनावरती क्लिक करायचं आहे। मी सुद्धा माझा CSC ID आणि पासवर्ड या ठिकाणी टाकून घेतोय। कॅप्चा वगैरे जो दिलेला आहे हा व्यवस्थित तुम्हाला फिल करायचा आहे आणि पुन्हा तुम्हाला साइन इन या बटनावरती क्लिक करायचं आहे। साइन इन या टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर ॲग्रिस्टिकचं मेन पेज ओपन होणार आहे आणि या पेजवरती अनेक बाबी तुम्हाला दिलेल्या आहेत। त्यापैकी डाव्या साईडला एक नवीन ऑप्शन या ठिकाणी जनरेट झाला आहे, रिपोर्ट म्हणून। या रिपोर्टवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। रिपोर्टवरती क्लिक केल्यानंतर खाली बुकेट क्लेम रिपोर्ट या टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन डॅशबोर्ड, नवीन पेज ओपन होणार आहे। तर या ठिकाणी तुमच्या जिल्ह्याचं नाव तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे। तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये काम करताय, ज्या जिल्ह्याचे शेतकरी आहात, तर ते तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे। त्यापैकी तुम्हाला त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या जिल्ह्यामध्ये जेवढेही तालुके असतात त्या सर्व तालुक्यांची नावं तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहेत। तुमचा तालुका जो असणार आहे तो तालुका या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे। त्या तालुक्यामध्ये कोणकोणते गावं तुम्हाला या ठिकाणी आहेत ती गावांची यादी तुम्हाला दिसणार आहे। तुमचं गाव जर तुम्हाला या ठिकाणी दिसत नसेल तर खाली आल्यानंतर इथे 2-3 ऑप्शन तुम्हाला दिसतील। नेक्स्ट बटनावरती सुद्धा तुम्ही क्लिक करून तुमचं गाव या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करता येणार आहे। तुमचं गाव जे असेल त्या गावावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी मी सुद्धा एखाद्या गावावरती क्लिक करून तुम्हाला रिपोर्ट कसं जनरेट करायचं किंवा कसं दिसेल हे तुम्हाला या ठिकाणी दाखवून देतो। या ठिकाणी एक गाव आहे, हे गाव मी सिलेक्ट करतोय। थोडा साईडचा इश्यू असू शकतो, साईडवरती लोड असतो, म्हणून थोडा वेळ तुम्हाला थांबावं लागणार आहे। यानंतर तुमच्यासमोर तुमच्या गावाच्या सर्व शेतकऱ्यांची नावं तुम्हाला दिसणार आहे। विलेज कोड तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे, गावाचं नाव सुद्धा तुम्हाला दिसणार आहे। त्याचबरोबर त्या शेतकऱ्याचा सर्वे नंबर, त्यांनी दिलेला सब सर्वे नंबर हा सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांचं पूर्ण नाव तुम्हाला दिसणार आहे, शेतकऱ्यांच्या वडिलांचं नाव तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे। शेतकऱ्याचं जे आधार कार्ड नंबर आहे हे आधार कार्ड नंबर सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे। आधार कार्डवरती कोणतं नाव आहे हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांचं मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे। अशा अनेक गोष्टी तुम्हाला या ठिकाणी स्पष्ट दिसणार आहे। जे फार्मर आयडीवरती येणार आहे त्या सर्व बाबी या ठिकाणी दिसणार आहे। तुमचा एनरोलमेंट नंबर या ठिकाणी दिसणार आहे। फार्मर आयडी सुद्धा या ठिकाणी जनरेट झालेलं तुम्हाला दिसणार आहे। म्हणजे त्या शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती फार्मर आयडी सह, एनरोलमेंट नंबर सह, आधार कार्ड नंबर, मोबाईल नंबर, आधार कार्डवरचं नाव, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे। अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला फार्मर आयडी जनरेट झाला आहे किंवा नाही हे सुद्धा तुम्हाला चेक करता येणार आहे। किंवा तुमच्या गावानुसार किती शेतकऱ्यांचं फार्मर आयडीचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे, किती शेतकऱ्यांचा फार्मर आयडी जनरेट झालेला आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघता येणार आहे। जर तुम्हाला याची PDF जर घ्यायची असेल तर तुम्हाला इथे उजव्या साईडला एक्सपोर्ट एक्सेल म्हणून ऑप्शन दिसतो, यावरती क्लिक करायचं आहे आणि ही जी फाईल आहे ही फाईल तुम्हाला PDF स्वरूपामध्ये सेव्ह करायची आहे। साईटचा प्रॉब्लेम असू शकतो, थोडा वेळ थांबायचं आहे। थोडा वेळ थांबल्यानंतर ऑटोमॅटिक तुम्हाला ती जी एक्सेल फाईल आहे ही तुम्हाला PDF फाईलमध्ये कन्वर्ट करता येणार आहे। मी सुद्धा ही फाईल या ठिकाणी कन्वर्ट करून दाखवतोय। अशा पद्धतीने तुम्हाला ही जी फाईल आहे ही फाईल PDF मध्ये कन्वर्ट करता येणार आहे। अशा पद्धतीने मित्रांनो फार्मर आयडीची PDF किंवा यादी जी जाहीर झालेली आहे ही कशी डाउनलोड करायची हे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेतलेलं आहे। महत्त्वाची व्हिडिओ असल्याकारणाने महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांपर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। तोपर्यंत धन्यवाद।